ज्या व्यक्तीचा हेपॅटायटिस बी चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मित्रांनी काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल आज आपण जाणू. नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. घरामध्ये जर कोणाला हेपॅटायटिस बी हा आजार निदान झाला असेल तर बाकीच्यांनी त्यांच्यापासून दूर राहायचं का, त्यांच्यासोबत जेवण नाही करायचं का, त्यांचे कपडे नाही वापरायचे का, किंवा त्यांच्यासोबत मिठी नाही घ्यायची का? तर हे सगळं आज आपण जाणून घेऊ की हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मित्रांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना काय माहिती ह्या आजाराबद्दल असली पाहिजे. तर हेपॅटायटिस बी हा एक विषाणू आहे. तो विषाणू आपल्या लिव्हरला अफेक्ट करतो. बऱ्याच वेळेस हा विषाणू लिव्हरला अफेक्ट केला जरी असेल तरी त्याची लक्षणे वर्षानुवर्षे दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांना माहितीही नसतं की त्यांना हेपॅटायटिस बी आहे. हेपॅटायटिस बी चं जेव्हा निदान होतं तेव्हा बऱ्याच रुग्णांचं निदान ते ब्लड डोनेशन करायला गेले असतील किंवा प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांचं टेस्ट होतं किंवा ऑपरेशनच्या अगोदर बऱ्याच वेळेस हेपॅटायटिस बी चे टेस्ट होतात तेव्हा कळतं. म्हणजे रुग्णांना काही देखील लक्षणं नसतात, त्यांना रिपोर्ट कोणत्या तरी दुसऱ्या कारणांसाठी केल्यामुळे हेपॅटायटिस बी चं निदान होतं. जेव्हा असं हेपॅटायटिस बी चं निदान होतं तेव्हा रुग्णाच्या डोक्यावर तर मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो, पण बऱ्याच वेळेस नातेवाईक, मित्र त्यांच्यापासून 2 हात लांब राहतात आणि 2 हात लांबच राहत नाहीत तर त्यांना निग्लेक्ट करतात, वाळीत टाकल्यासारखं वागणूक देतात. आपलेच ते नातेवाईक आहेत, आपलेच ते मित्र आहेत आणि त्यांची ह्या आजारामध्ये कोणतीच चूक नसते. हा आजार त्यांना वेगवेगळे भरपूर प्रकार असतात त्याच्यातून झालेला असतो. तर आपण आपल्याच नातेवाईकांची, मित्रांची अशी हेळसांड करू नये त्याच्याबद्दल हा व्हिडिओ मी आज बनवला आहे. तर हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह जेव्हा होतो, पेशंटला पॉझिटिव्ह येतो, तेव्हा तो फक्त एका ताटात जेवल्यामुळे पसरत नाही, तो मिठी घेतल्यामुळे पसरत नाही, तो खोकल्यामुळे पसरत नाही, तो मच्छर चावल्यामुळे पसरत नाही, तो शिंक आल्यामुळे पसरत नाही. तर ह्या कोणत्याच ह्याच्यामुळे हेपॅटायटिस बी पसरत नाही. त्यांच्या सोबत जर झोपलं एकाच बेडवर तरी तो पसरत नाही. तर हेपॅटायटिस बी पसरतो कसा? तर हेपॅटायटिस बी हा जर त्या व्यक्तीचं ब्लड जर तुमच्या ब्लडशी कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर ह्याची शक्यता कशात जास्त असते? तर ह्याची शक्यता आपण जेव्हा सेम रेझर जर चुकून आपण वापरत असू किंवा आपण सेम नेल कटर चुकून वापरत असू किंवा टॅटू करते वेळेस सेम नीडल दोघांनी घरच्यांनी वापरत आली असेल तर ह्या गोष्टींमध्ये हे होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. तर घरच्यांनी काय अवॉइड केलं पाहिजे? तर घरच्यांनी त्या व्यक्तीचं रेझर यूज नाही केलं पाहिजे, नेल कटर यूज नाही केलं पाहिजे. जर टॅटू जर कधी केला असेल तर त्याचं टॅटू यूज केल्यानंतर ती निडल फेकून दिली पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. दुसरं, जेव्हा एस्पेशली स्पाऊसचं म्हणजे नवरा बायको ह्यांचं रिलेशन असतं, शरीर संबंधामध्ये कॉन्डोमचा वापर केला पाहिजे. जर नात्यामध्ये नवरा बायकोमध्ये कोणालाही हेपॅटायटिस बी झाला असेल तर दुसऱ्यांनी स्वतःची टेस्ट करून घेतली पाहिजे. जर हेपॅटायटिस बी निगेटिव्ह असेल तर त्यांनी वॅक्सिन घेतलं पाहिजे. हे फक्त स्पाऊसनेच नाही तर घरी सगळ्यांनीच हेपॅटायटिस बी ची टेस्ट करून त्याची वॅक्सिन घेतली पाहिजे. वॅक्सिन जेव्हा पूर्ण होते तोपर्यंत ऍटलिस्ट नवरा बायकोनी शरीर संबंधाच्या वेळेस कॉन्डोमचा वापर केला पाहिजे. जेव्हा वॅक्सिनचे 3 डोस असतात जनरली, एक पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यात दुसरा आणि 6व्या महिन्यात तिसरा असा त्याचा डोस असतो. तर 6 महिने जेव्हा पूर्ण होतात म्हणजे तिसरा वॅक्सिनचा डोस जेव्हा पूर्ण होतो तेव्हा अँटी-HBS नावाचा एक ब्लड रिपोर्ट आहे. हा ब्लड रिपोर्ट केला जातो की वॅक्सिन घेतल्यानंतर तुमच्यामध्ये ती इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे का, की ज्याच्यामुळे जरी तो व्हायरस तुमच्या शरीरात आला चुकून तरी देखील तुमची इम्युनिटी त्या व्हायरसला मारून टाकेल. तर जेव्हा ही अँटी-HBS अँटीबॉडी पॉझिटिव्ह येईल म्हणजे तुमची इम्युनिटी डेव्हलप झालेली असेल तेव्हा नॉर्मल सेक्शुअल रिलेशनशिप आणि मग फॅमिली प्लॅनिंग वगैरे सगळं करू शकतो. जर हेपॅटायटिस बी पेशंट्सला काही जखम वगैरे झाली असेल तर त्यांची जखम त्याची योग्य मलमपट्टी करा. जखम जास्ती उघडी ठेवू नका, त्या जखमेशी कॉन्टॅक्ट दुसऱ्याला येऊ देऊ नका. जर तुम्हाला त्या जखमेची काळजी घ्यायची असेल नातेवाईकांना किंवा मित्रांना तर त्यांनी ग्लोव्ज वापर करून त्या जखमेची काळजी घेऊ शकता. आणखीन एक इंटरेस्टिंग, एका हेपॅटायटिस बीच्या पेशंटच्या नातेवाईकांनी प्रश्न विचारला मला की आमच्या घरी एकच संडास बाथरूम आहे आणि आता
हेपॅटायटिस बीचा आमचा नातेवाईक वापरेल तर आम्ही वापरावं का, आणि सध्या आम्ही वापरत नाही त्याच्यामुळे बाहेरचे वापरतो, जाऊन सुलभ शौचालय वापरतो. तर हेपॅटायटिस बी सेम शौचालय, हेपॅटायटिस बीच्या पेशंटनी वापरलेलं शौचालय घरात बाकीच्याही वापरू शकतात. तर सेम शौचालय वापरल्यामुळे हेपॅटायटिस बी होत नाही. तर आपलेच नातेवाईक आहेत, ते आपलेच मित्र आहेत, त्यांना फक्त हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आला म्हणून वाईट टाकू नका, त्यांना दुर्लक्ष करू नका. उलट नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही रेग्युलर टेस्ट करा, रेग्युलर फॉलोअप ठेवा. म्हणजे जर हेपॅटायटिस बी मुळे काही प्रॉब्लेम होणार असेल तर ते आपल्याला योग्य वेळी निदान झाल्यामुळे, लवकर निदान झाल्यामुळे पूर्णपणे ट्रीट करता येईल. आणि जर औषधांची गरज असेल तर तीही औषधं योग्य इन्व्हेस्टिगेशनद्वारे आपल्याला चालू करता येतील. तर आज आपण जाणून घेतलं की हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेल्या घरच्यांनी, घरच्यांच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या मित्रांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय त्यांना माहिती असली पाहिजे, आणि त्यांनी त्या पेशंट्सला प्रोत्साहनच दिलं पाहिजे, ना की वाईट टाकावं. धन्यवाद.